गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे प्रथम मनापासून स्वागत. तर आज मी चाललेले आहे मडगावला. तर मडगावला मी कशासाठी चाललेले आहे तुम्हाला सांगतेच मी. तर चला आता हे पाहूया. चर्च घरापासून जवळच असं 5 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा चर्च खूप छान आहे. शांतता आहे. सकाळी लवकर चालल्यामुळं कोण रोडवरती पण काही ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे. तर आपण आता पाहूया चर्च पहा. गर्दी वगैरे काही नसल्यामुळे चर्च पण पाहता येतोय. आणि सकाळची हवा, रस्त्यावरची शांतता, बाजारातील गडबड हे सगळंच असं एकदम मनाला छान फील देते. तर मी आता भाजी आणायला आलेली आणि हा स्पोर्ट डे असल्यामुळे इथे ना सर्व पार्किंग वगैरे झालेले. मला जरा लेट झालं आज यायला. मी छोटी गाडी घेऊन आले, मिस्टरांना इथं सोडलं आणि भाजी मार्केटमध्ये आले. हे पहा फुलं. अजून बाजार ओपनच होतोय पण मी त्याच्या अगोदरच येऊन बसले. आज सकाळी लवकरच आल्यामुळं कसे सुंदर फुलं आहेत. इथे नारळ आहेत. आता इथं जरा पुढे जाते. हां, तर आता इथं दिसतंय मला संक्रांतीचं साहित्य. छान संक्रांतीचं साहित्य आहे खरं, पण माझे आता झालेलं आहे संक्रांत, तर आता मी काही घेणार नाही आहे. ते हे हेल्मेट वगैरे हातात घेऊन असं मी तसेच चालत आले. तर आता पाहायचं कॅरेटमध्ये भरपूर फुलं, नारळ, भरपूर साहित्य आहे. पण मला भाजी आधी घ्यायची आहे. तर हे हळद आहे आणि एकदम ओली हळद आहे. तर ही ओली हळद पण मी घेऊन जाते घरी आणि बघते काहीतरी करते त्याची नवीन रेसिपी. तर फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते. दिवसभराची सुरुवात असं मस्त छान भाजी वगैरे घेऊन पॉझिटिव्ह मूडमध्ये आज करायचे असं मी ठरवलेलं आहे. तर छोट्या गोष्टीमधूनच रोज सुंदर आयुष्य सुंदर बनवायचं असं माझं प्लॅनच आहे. तर चला आपण बाजाराकडेच वळूया. आता हे फिश मार्केटमध्ये आले. फिश खरं आहेत, छान मोठे मोठे आहेत, पण मला भीती वाटते. मी काही कधी फिश घेतच नाही. आता हे बांगडा, हा पापलेट असेल मे बी. पापलेट, ते सुरमई, हे सगळे कसे प्लेट वगैरे भरून ठेवलेले आहेत पहा त्यांनी. पण किती मोठे मोठे फिश आहेत. इकडे सकाळपासूनच खूप गडबड असते. ताजे मासे खूप विकायला असतात. त्याच्यामुळे समुद्राची खासियतच आहे. आज घरासाठी चांगले ताजे मासे घेऊन जायचं ठरवते मी, पण मी काही घेतले नाही आहेत. आता मी फ्रूट्स घेते, भाजीपाला घेते, ब्रोकली घेते. हा इथं मी लसूण पाहिला आत्ता. लसूण असा मोठा होता की कांद्यागतच. आता हे काय आहे? फिश असे सुकवून फिश ठेवलेले आहेत. आणि हे पण मासे असे सुकलेले सगळे ते वाळवून मीठ वगैरे लावून असे ठेवलेले आहेत. परत हे ते आणि इथे मोठे मासे आहेत. हे असे कॅरी बॅगमध्ये छोटे छोटे मासे आहेत. आज आपण ठरवलंच आहे, चला आज सगळेच शॉपिंग करून जाऊया. हां, आता हे आले फ्रूट्स. तर ऑरेंज वगैरे इथले सिजनेबल फ्रूट्स छान असतात. गोव्यामध्ये ना भाजी बरोबर फ्रूट्स पण छान भेटतात. फिश सर्वात छान गोव्यामध्ये काय असेल तर ते फिश आहेत. आता हे बनाना वगैरे घेऊन जाते मी घरी. आता ह्यांचं काम झालेलं आहे, हे आलेत. तर आता आम्ही दोघंजण चाललो गाडीवरती. तर कसं वाटलं तुम्हाला भाजी मार्केट गोव्याचं? नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि हो, सबस्क्राईब बी करा माझ्या चॅनलला. तर हे तुम्हाला आता दाखवते घर. गोव्यात ना किती सुंदर घर आहेत बघा. व्हाईट कलर दिलेला आहे, छान आहे. हे दुसरं घर. मी आता गाडीवरूनच ॲक्च्युली व्हिडिओ घेत आहे. हां, हो काय, किती सुंदर, बापरे कसलं सुंदर घर आहे हे. तर चला भेटू.